नमस्कार, सुवर्णच खाऊकट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी रंगीबिरंगी आणि चविष्ट व्हेजिटेबल पुलाव। हा व्हेजिटेबल पुलाव इतका टेस्टी बनतो की तुम्ही लोणचं, दही, कोशिंबीर किंवा पापड कशासोबतही खाऊ शकता। अगदी तुम्हाला पूर्ण जेवण जेवल्याचाच आनंद भेटेल। चला तर मग बघूया रेसिपी। तर सर्वप्रथम आपण कुकर गॅसवर ठेवून घेऊया। त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल आणि 1 चमचा तुपाचा टाकायचा आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुपाच्या जागी बटरही यूज करू शकता। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे मी खडे मसाले घेतले आहेत। आता यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊया। जिरं चांगलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकणार आहोत। मिरची टाकल्याने व्हेजिटेबल पुलावला चांगली टेस्ट येते। हे सर्व झाल्यानंतर आपण त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकूया। मी साधारण एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे। आता कांदा छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पेस्ट ॲड करणार आहोत। इथे मी अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आहे, ती मी ॲड करते। आता आपण याला छान परतून घेतल्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो ॲड करून घेऊया। याला छान परतून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये सर्व मसाले ॲड करून घेऊया। 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊया। साधारण 1.5 ते 2 चमचे मीठ टाकलं आहे मी यामध्ये। आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकून घेऊ शकता। तर मी इथे फ्लॉवर, मटार, गाजर आणि बटाटा ॲड केला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतीही भाजी तुमच्या आवडीने टाकू शकता। सर्व भाज्या ॲड करून झाल्यानंतर त्याला आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ ॲड करून घेऊया। तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला आहे। त्याला छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। गरम पाण्याने थोडी चांगली चव येते आणि भात लवकरही शिजला जातो। तर 1 वाटी तांदळासाठी मी 1.5 ते 2 वाटी पाणी ॲड करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी ॲड करून घेऊ शकता। तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढूया। 3 शिट्ट्यांमध्ये भात शिजला जातो। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुटसुटीत हा भात बनला आहे। दिसतोय ना अगदी हॉटेलसारखा। तर नक्की तुम्ही घरीही ट्राय करा। चवीला अगदी टेस्टी बनतो आणि तुम्हाला हॉटेलसारखाच फील देईल। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की ही रेसिपी कशी बनली आहे। तुम्हाला अगदी अशाच सोप्या रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशी सोपी एखादी रेसिपी घेऊन। नमस्कार।